नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नात्याबाहेरचं नातं या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 9 नात्याबाहेरचं नातं हा पाठ अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या आधील पाठाच्या भागामध्ये आपण लेखकाचं त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाबरोबर झालेल्या नवीन नात्याचं वर्णन आपण पाहिलं। लेखकाने जेव्हा पाहिलं की कडुनिंबाच्या झाडाखाली थंडीच्या ह्या वातावरणामध्ये ते कुत्र्याचे पिल्लू दुखापत असलेल्या अवस्थेत कणत असताना दिसलं, तेव्हा लेखक त्याला आधार देण्यासाठी आपल्या घरी घेऊन येतात। सुरुवातीला त्याच्या वडिलांना ही गोष्ट आवडत नाही, त्याच्या बाबांना ही गोष्ट आवडत नाही, पण लेखकाने पण मनामध्ये पूर्ण निर्धार केलेला होता, त्याचा निश्चय ठाम होता की या कुत्र्याच्या पिल्लाला तो अर्धवट सोडणार नाही आणि म्हणून तो त्याला अगदी आपल्या अंथरुणाजवळ झोपी लावतो आणि आपला मफलर देऊन आपला अंथरुण देऊन त्याला निश्चिंतरित्याने दोघं जण झोपतात आणि असं वाटतं की दोघंही त्यांच्या या नवीन नात्याचा स्वीकार करून फार आनंदित झालेलं आहे। आता आपण पाठाच्या पुढील भागामध्ये लेखक आपल्याला या कुत्र्याच्या पिल्लूविषयी काय सांगत आहेत ते अभ्यासणार आहोत प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदेद्वारे। लेखक पुढे सांगत आहेत की सकाळच्या प्रसन्न हळदुळल्या किरणांना साक्षी ठेवून त्याचा नामकरण सोहळा क्षणभरात आटोपला गेला। हळदुळल्या म्हणजे हळदीच्या रंगाचा। आता आपण पाहतो की सकाळीचं जे वातावरण असतं, सूर्याचं जे किरण असतात ते पिवळ्या रंगाचे दिसतात की नाही, हळद कशी असते पिवळ्या रंगाची, त्यामुळे इथे त्या किरणांचं वर्णन हळदुळ्या रंगांचं केलेलं आहे। आणि मग अशा सकाळच्या ह्या वातावरणामध्ये उठल्यानंतर लेखकाने त्या कुत्र्याच्या पिल्लाचं छानपैकी नाव ठेवलं। नामकरण सोहळा म्हणजे नाव आपण नाही का लहान मुलांचं बारसं वगैरे घालतो 12व्या दिवशी, त्याचं नाव ठेवण्याची एक विधी असते लहान मुलांची। जेव्हा नुकतं जन्मलेलं बाळ असतं तर 12व्या दिवशी त्याचं बारसं घातलं जातं, तर नामकरण विधी एक असते, त्याला आपण नामकरण सोहळा असं म्हणतो। आता लहान मुलांना बघा फार अशी सवय असते की खेळताना त्यांच्याकडे जे काही खेळणी असतात त्यांना ते नावं ठेवत असतात। जसं अगदी जर बाहुली असेल तर त्या बाहुलीचं ते नावं ठेवतात, छानपैकी ते नाव ठेवत असतात। इव्हन लहान मुलांकडे जर सायकल असते तर सायकल खेळवतात, ज्या सायकलवरती ते दिवस रात्र खेळत असतात त्या सायकलीला सुद्धा ते नाव ठेवतात। म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं लळा त्यांना आपल्या ह्या गोष्टींबद्दल असतं। तसंच मग लेखकाला सुद्धा त्या कुत्र्याच्या पिल्लूबद्दल फार आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण झालं होतं आणि मग त्याने छानपैकी त्याचं नाव ठेवलं। आता लेखकाने काय नाव ठेवलेलं आहे ते आपण पाहूया पुढच्या परिच्छेदामध्ये। त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्या दांडक्या शरीराला अनुरूप असं त्यांचं डांग्या नाव ठेवलं। आता हा कुत्र्याचं पिल्लू जे होतं ते शरीराने अत्यंत तंदुरुस्त होतं, दांडगं असं त्याचं शरीर होतं आणि त्याच्या शरीराला, त्या दांडग्या शरीराला साजेल असं अनुरूप त्याचं नाव काय ठेवलं लेखकाने? डांग्या। मित्रमंडळींनाही त्याचं नाव आवडलं। आता लहान मुलांना सवय असते की आपण जे काही गोष्ट करतो ना लगेच आपल्या मित्रांना गोळा करायचं, त्यांना सांगायचं, तो आपला आनंद, तो आपला अनुभव ते स्वतःपुरतं मर्यादित ठेवत नाही, तर ते आपल्या मित्रांना वगैरे सांगून मोकळे होतात आणि मग आपला तो आनंद ते एकमेकांना सांगून व्यक्त करत असतात। मग असंच लेखकाने पण काय केलं, त्याच्या मित्रांना वगैरे बोलवलं, सगळ्यांनी छानपैकी त्याचं स्वागत केलं त्या कुत्र्याच्या पिल्लूचं आणि नंतर मग कुत्र्याच्या पिल्लूचं नाव लेखकाने डांग्या ठेवलेलं आहे असं सांगितल्यावरती त्याच्या मित्रांना सुद्धा ते डांग्या हे नाव आवडलं। आता तोही सगळ्यांचा खास मित्रच बनला, प्रत्येकाला त्याचा लळा लागला, त्याची दुडदुड चाल भावणारीच, त्याचे तेजस्वी डोळे अगदी बोलके। आता बघा लहान मुलांना फार असं ह्या अप्रूप असतं ह्या गोष्टींचं, पाळीव प्राण्यांचं। एखाद्या मित्राकडे जर पाळीव प्राणी असेल, मग तो कोणता पाळीव प्राणी किंवा पक्षी जरी असेल, मग तो मांजरीचं पिल्लू असू दे, कुत्र्याचं पिल्लू असू दे किंवा मग पोपट असू दे किंवा इतर काही पक्षी असते, जेव्हा एखाद्या मित्राच्या घरामध्ये असं पाळलं जातं तेव्हा इतर मुलं असतात ना त्यांना पण फार आनंद होत असतं। ते कुत्र्याचं पिल्लू आपलंच पिल्लू आहे असं समजून ते त्याच्याबरोबर खेळतात, आनंद व्यक्त करतात। मग अशा रीतीने इथे लेखक वर्णन करत आहे की जे डांग्या आल्यानंतर जो आनंद आमच्या दोघांमध्ये झाला, जी मैत्रीची भावना आमच्या दोघांमध्ये झाली, तीच मैत्रीची भावना माझ्या इतर मित्रांबरोबर झाली। म्हणजे इतर मित्रांसारखाच डांग्या सुद्धा माझा खास मित्र झाला होता आणि मग अशा रीतीने तो फक्त माझाच नाही तर माझ्या इतर मित्रांचा सुद्धा तो खास मित्र बनला होता आणि प्रत्येक
माझ्या सगळ्या मित्रांना त्याचा लळा लागला होता. त्याची ती दुडदुडू जी चाल होती ती अत्यंत मनाला वेधून घेत होती. भावणारी अशी चाल होती त्याची. त्याचे डोळे अत्यंत तेजस्वी होते आणि ते बोलके डोळे होते. त्याच्या मनातील गोष्टीला जणू उजाळा देणारे. अंगावर पडणारी त्याची झेप उत्साह द्विगुणित करणारी. आता बघा, आपण आपल्या भावना, मनातील भावना बोलून व्यक्त करत असतात, पण असे हे मुके जे प्राणी असतात त्यांना बोलता येत नाही. मग त्यांचा तो मनातील आनंद, मनातील जे दुःख ते कसे, तर त्यांच्या त्या चेहऱ्यावरील इतर जे काही अवयव असतात त्यांच्या हालचालीवरनं किंवा मग त्यांच्या डोळ्यातून आपल्याला त्यांचे मनातील भाव दिसत येत असतात. जर त्यांच्या मनामध्ये आनंद असेल तर ते त्याच्या डोळ्यामधून आपल्याला दिसून येतं. जर त्याच्या मनामध्ये दुःख असेल तर ते सुद्धा त्याच्या हालचालींवरनं वगैरे शरीराच्या विशिष्ट प्रकारच्या हालचालींवरनं ते सांगत असतात, असे मुके प्राणी. तर मी इथे सुद्धा तो डांग्या जो होता तो लेखकाला आणि लेखकाच्या मित्रांची जी जिव्हाळा लागली होती, जी मैत्री निर्माण झाली होती, ते त्याला आवडले होते, त्याच्या मनाला भावले होते. म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये, ते तेजस्वी डोळ्यामध्ये त्याच्या मनातील भावना, जसं बघा ना आपल्याला आनंद झाल्यावरती कसं आपण चेहऱ्यावरती आनंद असतो, डोळ्यामध्ये आनंद असतो. मग एखादी गोष्ट आपल्याला आईवडिलांनी विचारली, कोणी नवीन पाहुणे वगैरे आले, तुम्हाला खाऊ पाहिजे का, तुम्हाला पैसे पाहिजे का, आपण आहे ना तोंडाने हा बोलत नाही किंवा नाही बोलत नाही, पण आपल्या डोळ्यांवरून त्यांना ते आपल्या मनातील भावना कळून येतात. तसंच मग त्याचे ते तेजस्वी डोळे अगदी बोलके होते. त्याच्या मनातील भावना सगळ्या त्या डोळ्यांद्वारे व्यक्त होत होत्या आणि त्याच्या मनातील त्या भावनांना ते उजागर करत होते. अंगावर पडणारी त्याची झेप उत्साह द्विगुणित करणारी. मग बघा, खेळताना तो आपल्या हालचालींद्वारा इतरांबरोबर त्याच्या मनातील भावना व्यक्त करत होता. मग लेखकाने बघा, आता लहान मुलांना असतात की जसे आई वडील लहान मुलं मोठे होत असताना त्यांना एक एक गोष्टी शिकवत असतात, हाय कसं करायचं, हॅलो कसं करायचं, बाय कसं करायचं. मग तेव्हा ते मुलं सुद्धा ते बोलल्यावरती, ते शब्द बोलल्यानंतर ते ॲक्शन करून दाखवत असतात. मग असंच त्या कुत्र्याच्या पिल्लाला सुद्धा आपला आनंद व्यक्त करत असताना तो काय करायचा, लेखकाच्या अंगावरती उडी मारायचा, झेप घ्यायचा आणि त्यामुळे लेखकाला त्याची ही झेप फार आवडायची आणि त्याच्या लेखकाच्या मनातील जो आनंद असायचा तो अजून वाढायचा. डांग्या लहानाचा मोठा होऊ लागला. वाढत्या वयाबरोबर त्याचा चेहरा अधिक प्रसन्न, शरीरयष्टी अधिक दणकट होऊ लागले. आता बघा, हळूहळू तो जो डांग्या जो होता तो हळूहळू मोठा होऊ लागला आणि जसं जसं मोठा होऊ लागला तर त्याचा रोजच्या त्या वातावरणामध्ये तो रुळला होता. लेखकाबरोबर अत्यंत आनंदित असल्या कारणाने त्याचा चेहरा अधिक प्रसन्न वाटत होता आणि जसं जसं त्याच्या शरीरयष्टी वाढत होती तसं तसं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा द्विगुणित होत होता, वाढत होता आणि त्याच्यामुळे त्याची शरीरयष्टी अधिकच दणकट होत असते. बघा, जसं आपल्या लहान मुलांचं पण असतं की नाही, आई वडील म्हणतात की आपण म्हणतो जसं लहान मुलांचं वातावरण आजूबाजूला जसं असतं त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती, त्यांच्या मनावरती होत असतं. जर मनामध्ये त्यांच्या कोणत्याही प्रकारचं दडपण नसेल, आनंद असेल, तर त्यांचं शरीराची वाढ अत्यंत चांगल्या रीतीने होत असतं. तसंच मग इथे लेखकाने त्या डांग्याचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की त्याच्या मनामध्ये तो आनंद अत्यंत म्हणजे आनंद होता, सुख होतं त्याच्याकडे पूर्ण आणि त्या लेखकाच्या तो सहवास, त्याचं ते मैत्रीचे स्पर्श, तो जिव्हाळा, याच्याने त्याचं मनातील भावना मनात आनंद असल्या कारणाने त्याची शरीरयष्टी सुद्धा अत्यंत दिवसेंदिवस दणकट होत चालली होती. त्याचं तर्णबाण शरीर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेला भुरळ घालणारं. तर्णबाण म्हणजे तरुण वयामध्ये, जसं की बघा ना लहान मुलांचं कसं, आता तुम्ही पण 7वीला आहात तर तुम्ही हळूहळू तुमची शरीरयष्टी कशी वाढत चाललेली आहे, प्रत्येक इयत्तेप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. मग तसंच त्या डांग्याचं पण सुद्धा शरीर हळूहळू वाढत होतं. म्हणजे तो तरुण जो लहान पिल्लू होतं ते हळूहळू आता मोठं होत चाललं होतं आणि मग त्याचं ते शरीरयष्टी हळूहळू वाढत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजर त्याच्यावरती पडायचं आणि मग जेव्हा जेव्हा नवीन व्यक्ती त्याच्याकडे पाहायचं तर त्याचं ते आकर्षक रूप, डांग्याचं आकर्षक रूप त्या लोकांच्या मनाला भुरळ घालायचं, म्हणजे लोकांच्या मनाला आकर्षित करायचं. दोन्ही डोळ्यांच्या खाली असलेले पिवळसर पट्टे आणि मागच्या पायाच्या बोटांवर असलेले लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचं लक्ष आकर्षित करणारे. आता लेखकाने इथे त्याचं विशिष्ट आकर्षित रूप काय होतं त्याचं वर्णन केलेलं आहे की दोन्ही डोळ्यांच्या खाली असलेले त्याचे पिवळसर पट्टे आणि मागच्या पायांच्या बोटांवर त्याचे लाल सोनेरी पट्टे होते आणि ही एक विशिष्ट खून त्याच्या शरीरावरती होते आणि ते पांढऱ्या शुभ्र शरीरावरती हे पिवळसर पट्टे आणि लालसर सोनेरी पट्टे अगदी आकर्षक वाटत होते.
डांग्याच्या ओट्यावर पाय पसरून बसणं, रस्त्यावरून एजा करणाऱ्यांच्या डोळ्यांना मोहून टाकणारं, दूरवरून आलेली मित्रमंडळींची शीळ तर त्याची जणू पाठच झालेली. आता बघा, ह्या मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही, मग विशिष्ट प्रकारचा आवाज काढणे, विशिष्ट प्रकारचे हावभाव याच्यावरनं त्यांना त्या घरातील लोकांचा येण्या जाण्याची वेळ, आता बघा लेखकाची शाळेची जाण्याची वेळ, शाळेतून तो कधी येतो, खेळायला कधी जातो, ह्या सगळ्या वेळा त्याच्या अगदी लक्षात राहिल्या होत्या. आणि मग मुक्या प्राण्यांना काय असतं की एक विशिष्ट आवाज, एक विशिष्ट प्रकारचं त्यांच्या हालचाली, ह्यामुळे त्या लोकांना ते पटकन आत्मसात होतं. जसं बघा पोपटाला पण एक विशिष्ट प्रकारची शीळ म्हणजे शिट्टीचा आवाज वगैरे देऊन जेव्हा त्याला बोलवलं जातं तेव्हा तो त्याला प्रतिक्रिया देत असतो. मग अशा रीतीने ह्या डांग्यामध्ये सुद्धा विशिष्ट अशा काही खाणाखुणा त्यांच्या लेखकाच्या त्यांच्या तयार झाल्या होत्या. मग तो काय करायचा, त्याला त्या नित्यक्रम सुरू झाला होता की तो घराचा जो ओटा होता त्याच्यावरती पायपासून बसायचा. आणि त्यामुळे तो जेव्हा तो बाहेर ओट्यावर येऊन पायपासून बसायचा तर रस्त्यावरून येणारे जाणारे लोक होते त्यांचं लक्ष त्या कुत्र्याच्या पिल्लावरती जायचं, म्हणजे डांग्यावरती जायचं. आणि त्यामुळे त्याचं ते आकर्षक रूप, त्याचं ते डोळ्यातील तेजस्वीपणा, त्याचे त्या भोळ्या पांढऱ्या शुभ्र अंगावरती, त्याच्या डोळ्याखाली असलेले ते पिवळसर पट्टे आणि त्याच्या बोटांवर असलेले ते लाल सोनेरी पट्टे, ह्या आकर्षक रूपामुळे काय व्हायचं, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो मोहून टाकायचा. दूरवरून आलेली मित्रमंडळीची शीळ तर त्याची जणू पाठच झालेली. म्हणजे बघा त्यांचं लेखकाचं आल्यानंतर, लांबून आल्यानंतर त्याचं जो लेखकाच्या शरीराचा जो सुवास किंवा एक विशिष्ट प्रकारचा आवाज याच्यावरनं लेखक किंवा त्याचे मित्र जेव्हा घरी यायचे तर त्या लांबूनच त्याच्या येण्याचं अस्तित्व त्या डांग्याला जाणवायचं. आणि जसं काही त्याचं ती शीळ, त्याचा तो विशिष्ट आवाज त्याने पाठच करून ठेवलेला होता. शिळेच्या रोखाने त्याचं दूरदूरनं लक्ष वेधक. मग जसं लेखक घरात अंगणाच्या त्या गेटमध्ये त्याची एंट्री होणार तेवढ्याच त्या लेखकाच्या किंवा लेखकाच्या मित्रांचं आवाजावरनं, त्याच्या शिळेवरनं त्याने तो ओळखायचा. आणि जसं त्याची शिळ यायची तर त्या दिशेने तो दुडदुडू त्या छोट्या छोट्या पावलाने पळत जायचा. शिळेच्या रोखानं त्याचं दूरदूरनं लक्ष वेधक, साऱ्या गावाला भुरळ घातलेली त्याचं सोज्वळ रूप पाहून आईबाबांना सुद्धा त्याचा नकळत लागून गेलेला. आता बघा, लेखकाच्या आई वडिलांना जेव्हा पहिल्यांदा लेखकाने त्याला घरी आणलं होतं तर त्यावेळेस त्यांना ते आवडलं नव्हतं आणि त्यांना कोण सांभाळणार, त्याचं कोण करणार, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रश्न त्याच्यासमोर होता. पण लेखकाने त्याची सगळी जबाबदारी घेतल्या कारणाने हळूहळू लेखकाबरोबर लेखकाच्या घरातील इतर मंडळी, त्याचे आई वडील किंवा कुटुंबातील इतर जे व्यक्ती असतील त्यांना सुद्धा त्याचं आकर्षक रूप मोहित केलं होतं, आकर्षित केलं होतं. आणि अशा रीतीने लेखकाच्या आई वडिलांना सुद्धा कळत नकळत त्याच्याविषयी मनात प्रेम, जिव्हाळा निर्माण झाला होता आणि लेखकाच्या आई वडिलांना त्याच्याविषयी लागला होता. डांग्यालाही त्यांच्याविषयी खूप जिव्हाळा, त्यानं जणू त्यांच्या थेट हृदयातच प्रवेश केला. त्याच्या वागणुकीने, त्याच्या त्या सवयीने लेखकाच्या आई वडिलांना सुद्धा त्याने मोहित केलं होतं. पण केवळ लेखकाच्या आई वडिलांनाच नाही तर त्या डांग्याला सुद्धा लेखकाच्या आई वडिलांचा लळा लागला होता, जिव्हाळा लागला होता. त्यांचा तो स्पर्श, त्याचा तो वागणूक याच्यातून लेखकाच्या आई वडिलांचं मन आकर्षित केल्यामुळे जणू काही त्या डांग्याने त्यांच्या थेट हृदयातच प्रवेश केलेला होता. त्याच्या नावाची कीर्ती सर्वदूर पसरली, प्रत्येकाच्या डोळ्यात त्याचं रूप नटलं. डांग्या अतिशय प्रामाणिक, घरादारात शेतात सुद्धा त्याचा प्रामाणिकपणा जाणवलेला. आता तुम्हाला माहिती आहे की अधिकतर कुत्र्याला पाळलं जातं का, तर तो इमानदार असतो, प्रामाणिक असतो आणि घराचं रक्षण करण्यासाठी, शेताचे रक्षणासाठी अशा पाळीव प्राण्यांना सर्रास लोक पाळतात, जेणेकरून शेतातील पिकं सुरक्षित राहावे किंवा मग घरामध्ये कोणत्याही प्रकारचं चोरी वगैरे होऊ नये ह्या उद्देशाने अधिकतर लोक अशा पाळीव प्राण्यांना घरामध्ये पाळतात किंवा शेतामध्ये पाळतात. मग अशा या ज्या डांग्याची त्याचं जे काही रोजचं जे काही वागणूक होती ती त्याच्या नावाची कीर्ती सर्वीकडे पसरली होती आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये त्याचं ते सुंदर आकर्षक रूप नटलेलं दिसून यायचं.
आणि डांग्या हा अतिशय प्रामाणिक होता. तो केवळ घरातच नाही तर शेतात सुद्धा त्याचा प्रामाणिकपणा दाखवून द्यायचा. म्हणजे इतर जे काही प्राणी असायचे किंवा जनावर वगैरे दिसले तर तो आवाज भुंकू लागायचा आणि त्या भुंकण्यातून त्यामुळे घरात शेतीचं काही नुकसान होणार असेल ते वाचवलं जायचं. आणि त्यामुळे लेखकाच्या बाबांना शेतामध्ये सुद्धा त्याची मदत होऊ लागली होती. शेतातील त्याची रखवाली अट्टल चोरांची दातखिळी बसवणारी, डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीनं भल्याभल्यांची बोबडी वळायची. पक्क्या हिमतीचा राखण्या मिळाला म्हणून त्याच्या नावानं मनात घर केलेलं, जे कधीही विसरता येणार नाही. रात्रीची त्याची राखणदारी उभा डोळे तेवत ठेवणारी. मग बघा, अशा रीतीने लेखकाने इथे त्या डांग्याचं वर्णन एक विशिष्ट रूपकामध्ये केलेलं आहे की पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणून त्याला वर्णित केलेलं आहे. तर लेखकाने असं का म्हटलेलं आहे की पक्क्या हिमतीचा राखण्या? कारण की बघा, शेतामध्ये जेव्हा काही चोर वगैरे येणार तर अट्टल चोरांना त्याचे म्हणजे अट्टल चोर म्हणजे की बघा, असे चोरी करण्यामध्ये ते पटाईत असतात. तर अशा चोरांना सुद्धा त्यांनी पकडून दिलेलं होतं आणि त्यामुळे अट्टल चोरांची दातखिळी बसवलेली होती. म्हणजेच त्यांना आता चोरांना सुद्धा प्रश्न निर्माण व्हायचा की यांच्या शेतामध्ये जाऊन चोरी करायची की नाही, घरावरती जायचं की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे चोर सुद्धा घाबरू लागले होते आणि त्यामुळे तो कधी न विसरता घरामध्ये किंवा शेतीची राखण करू लागला होता. आणि त्याची राखणदारी करत असताना तो अगदी न झोपता डोळे तेवत ठेवून तो घराची आणि शेताची राखण करत होता. म्हणून लेखकाने त्याला नुसतं डांग्या हे म्हणून नाव संबोधित केलं नव्हतं, तर त्याला पक्क्या हिमतीचा राखणा मिळाला असं वर्णन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण लेखकाद्वारे डांग्याचा प्रामाणिकपणा ह्या गुणधर्माबद्दल माहिती जाणून घेतली. या पाठाद्वारे आपल्याला काय संदेश मिळतो की मुक्या प्राण्यांवरती प्रेम केलं पाहिजे, हा संदेश या पाठाच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. पाठाचा उर्वरित परिच्छेद आपण अभ्यासणार आहोत, परंतु पाठाच्या पुढील भागात. धन्यवाद.